हॅलो. आणि आज विनीतला जाऊन 11 महिने झाले आणि आज त्यांच्यासाठी ॲक्च्युली आज वर्षश्राद्ध करायचं असतं. म्हणजे आमच्यामध्ये 12व्या महिन्यात नाही 11व्या महिन्यात वर्षश्राद्ध करतात. म्हणजे 11 महिने झाले किंवा 11.5 महिने की वर्षश्राद्ध करतात. पण ह्या 11 महिन्यांमध्ये माझ्या सासू सासऱ्यांनी किंवा माझ्या सासरकडच्या कोणीच माझ्यासोबत संबंध ठेवला नाही. त्यांनी मला फोन केला नाही आणि मीही त्यांना फोन नाही केला. म्हणजे त्यांचं असं होतं की आता आमचा मुलगा गेला तर आमचा संबंध संपला. सो मी पण त्या नात्याला जास्त काही जबरदस्तीने खेचलं नाही. ठीक आहे, तुमची जशी इच्छा आहे तशी आहे, इट्स ओके. सो मग आज जे पण काही करायचं होतं, कोणाला जेवण द्यायचं, नैवेद्य दाखवायचं, सो मी आज सुट्टी घेतली. माझे माहेरचे होते, माझी मम्मी, आजी, माझे भाऊ वगैरे. सो आज घरी स्वयंपाक केला जे विनीतला आवडत होतं. आणि ना म्हणजे तो 12वी नंतर तो बाहेरच राहिला. म्हणजे शिक्षणासाठी म्हणा, नंतर कामासाठी म्हणा. तर त्याला काय आवडत होतं मला नाही माहिती, त्याच्या घरी माहिती आहे की नाही. कारण की असं म्हणतात की आईला खूप गोष्टी माहिती असतात. पण मी त्याच्या 10व्याच्या दिवशीचा स्वयंपाक बघितला, त्याच्यातली एकही वस्तू त्याला आवडणारी नव्हती. सो मी आज ठरवलं त्याला जे आवडत होतं ते करूया. त्याला वांग्याचं भरीत आवडायचं खूप माझ्या हातचं. मी केलेलं श्रीखंड आवडायचं त्याला दहीवडा खूप आवडायचा. म्हणजे तो इतका खाण्याचा शौकीन होता की मी ऑफिसला जरी असले तरी उडदाची डाळ भिजत ठेवायचा ओट्यावर आणि मला फोन करून सांगायचा की डाळ भिजत घातली आहे तू, आज दहीवडा कर, मी येताना दही आणेन. तसं मी दही घरीच लावायचे. पण तो मला नेहमी म्हणायचा की मी दही नसेल तर मी दही घेऊन येतो. किंवा जर त्याला साबुदाणा वडा खायचा असेल तर मी साबुदाणा वडासाठी साबुदाणा भिजत घातलेला आहे. मी संध्याकाळी दही किंवा काकडी जे पण लागतं, म्हणजे आम्ही काकडीची कोशिंबीर करायचे, तर तो तसं प्लॅन करायचा. सो मी आज ठरवलं की सगळ्या त्याला आवडणाऱ्या गोष्टी करूया. त्याला पुरणपोळी फक्त माझ्या हातची आवडायची. कधी तो त्याच्या आई, म्हणजे जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मला त्याच्या आईने सांगितलं होतं की तो पुरणपोळी नाही खात. पण लग्न झाल्यानंतर तो माझ्या हातची पुरणपोळी खायचा. सो मी ठरवलं की त्याला पुरणपोळी एवढी नव्हती आवडत. मग साधं जेवण बनवलं होतं. चपाती, वांग्याचं भरीत, आमरस, दहीवडा, मुगाची भजी आवडायची त्याला, खूप आवडायची. आम्रखंड बनवलं होतं मी, पापड वगैरे, असं म्हणजे नॉर्मल जेवढं एक वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला असेल. आणि जेवणही ठेवलं होतं बाहेर. पण आज नैवेद्य मला खास माझ्या हातानेच करायचा होता. सो एवढं सगळं केलं, नैवेद्य दाखवला. आय नो आज तो नाही आहे, नाहीतर त्याला खूप कौतुक होतं. तो मला कायम म्हणायचा, जेव्हा तुझ्या वडिलांनी लग्नाच्या वेळेस सांगितलं होतं की माझी मुलगी अगदी सुगरण आहे, तिला काहीही करायला सांगितलं तर ती करेल आणि कितीही माणसांचं करेल. तर तो मला म्हणायचा की मला अगदी खोटंच वाटायचं. आणि ना मला खूप लोकांनी समजवलं की आजच्या दिवशी रडू नकोस, रडलं की जाणाऱ्या माणसाला त्रास होतो. तर मी खूप कंट्रोल केलं आहे स्वतःला. आणि मला असं वाटतं की तो जिथे पण आहे आजच्या दिवशी खुश असावं त्याने, की मी त्याच्याशिवाय जगायला शिकते. आणि जर त्याला दुसरा जन्म मिळाला असेल तर माझी हीच इच्छा आहे जे त्याला ह्या जन्मात नाही मिळालं, ते जर त्याला दुसरा जन्म मिळाला असेल तर ते सगळं मिळू देत. सो ब्लॉगमध्ये तुम्ही असेच राहा माझ्यासोबत. आणि मी काही गोष्टी रेकॉर्ड केल्या, सगळ्या गोष्टी रेकॉर्ड नाही करू शकले.
स्वयंपाकामधल्या काही गोष्टी रेकॉर्ड केल्या आहेत. सो मी ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि फक्त मी एवढंच म्हणेन की प्लीज मला कोणी जज करू नका ह्या गोष्टीवरनं. ज्या मुलीने नवऱ्याला गमावलेलं असतं तिलाच माहिती असतं की तिने काय गमावलंय ते. लेट इट बी. ज्याला आपण जज करायचं असतं ना, ते किती काही जरी झालं ना, तुम्ही कितीही चांगलं केलं तरीही ते तुम्हाला जज करणारच आहेत. फक्त मला हे दाखवायचं की आज मी काय केलं. माणसाला कितीही वाईट वाटलं ना, तर शेवटी तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याचे अंत्यविधीसुद्धा मीच केलेत. आणि आज वर्षश्राद्धाचा कार्यक्रमसुद्धा मलाच करायचा होता. त्याचं बाकी कोणी करणारं नव्हतं, त्याच्या घरचे सुद्धा. सो मीच करणार ना. सो आज मी घरी त्याला नैवेद्यासाठी स्वयंपाक केला आणि बाकी बाहेर जेवण ठेवलंच होतं. तर जेवढं मी रेकॉर्ड केलं आहे घरचं ते तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही पण नक्की प्रार्थना करा की विनीत जिथे पण असेल त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आहे 9 मे. विनीतला जाऊन आज 11 महिने झाले आणि आज वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. आणि आज मी व्हॉइस ओव्हर करते आहे संध्याकाळी, कारण की माझ्यामध्ये बिलकुल हिम्मतच नव्हती कॅमेऱ्याच्या समोर त्या क्षणाला येण्याची. सो मला रेकॉर्ड नाही केलं आहे. आणि आम्रखंडाची रेसिपी मी शेअर केली आहे. त्याला ज्या वस्तू आवडत होत्या त्याच सगळ्या मी बनवल्यात. हे दहीवड्यांसाठी उडदाची डाळ, मुगाची भाजी आवडायची म्हणून मुगाची डाळ, आणि त्याला माझ्या हातचं श्रीखंड प्रचंड आवडायचं. सो मी ठरवलं की आज श्रीखंड बनवायचं. सो मी दही हंग करून ठेवलं होतं. हंकर्ड रात्री लटकवून ठेवलं होतं. सो हे हंग दही आहे. सो त्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं आहे. आणि ना ते छान फेटून घ्यायचं. आणि 1 वाटी चक्का असेल तर 1 वाटी साखर घ्या आणि 1 आंब्याची प्युरी. सो आता हे छान फेटायचं. एक चम्मच साखर मिसळत जायची त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम स्मूथ टेक्स्चर येतं त्याला. आणि तुम्ही बघू शकता हे 1 वाटी साखर आणि एका आंब्याचं पल्प, त्याच्यामध्ये मी थोडी विलायची टाकली आहे. आणि हे बघा फेटल्यानंतर असं टेक्स्चर आलं होतं ह्याला. म्हणजे सिरियसली माझी आजच्या दिवशी खूप मनस्थिती खराब होती. पण जसं म्हणतात ना, येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला जगायला शिकवतो. कितीतरी विचार असतात बायकोच्या मनामध्ये की आपण रोज त्याच्यासाठी स्वयंपाक करत असतो आणि मागचा 1 वर्ष ना मी फक्त जगण्यासाठी जेवते आहे. मी प्रत्येक नातं बघितलं आहे. जेव्हा नवरा जातो त्याच्यानंतर काय परिस्थिती असते. ज्या दिवशी माझ्या नवऱ्याचा 10व्याचा विधी झाला त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्याकडे कोणीही वळून नाही बघितलं. आणि हे मी आंब्याची प्युरी त्याच्यामध्ये टाकते आहे आणि मग आता फेटून घ्यायचं. थोडीशी मेहनत आहे, पण एंड रिझल्ट जो असतो ना तो एकदम सॅटिस्फाईड असतो. म्हणजे तुम्हाला अजिबात समजणार नाही की हे घरी केलेलं आम्रखंड आहे म्हणून. खूप सुंदर होतं. आणि ज्यांनी पण टेस्ट केलं खूप आवडलं. सगळ्यांना आवडलं, सगळे जेवले व्यवस्थित. फक्त ज्याचं कौतुक ऐकायचं होतं तोच ह्या जगात नाही आज. पण माझ्या मनात कायम असेल आणि माझ्यासोबतही असेल. माझ्या आयुष्याचा एक इम्पॉर्टंट हिस्सा. सो तुम्ही बघू शकता आता माझा आम्रखंड तयार झालेला आहे आणि मी सेट व्हायला
फ्रीजमध्ये ठेवून दिलं आता. तर मी मुगाची डाळही वाटून घेतली आहे आणि उडदाची डाळही वाटून घेतलेली आहे. सो मी उडदाची डाळ वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं आल्याचा तुकडा घालते आणि मीठ घालून त्याची पेस्ट करून घेतली आहे. त्याच्यानंतर मी साईड बाय साईड दोन्हीही वस्तू मी रेडी करत होते. सो मुगाच्या ह्याच्यामध्ये मी दोन्हीमध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि दोन्हीमध्ये धने जिऱ्याचं पूड पण घालते आहे मी. आणि त्याच्यानंतर आता मुगाच्या ह्याच्यात थोडीशी हळद आणि लाल तिखट जसं हवं आहे तसं, म्हणजे जसं तुम्ही खात असाल जेवढं तिखट तुम्हाला चालत असेल त्याप्रमाणे अंदाजाने तुम्ही घाला. आणि आता माझं हे जे दहीवड्यांचं बॅटर आहे तेही रेडी आहे. आणि मी विनीतला वांग्याचं भरीत खूप आवडायचं म्हणून ते सगळं रेडी करून ठेवलेलं आहे मुगाच्या भाज्यांचं. मम्मी मुगाची भाजी तळत होती आणि म्हणजे तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. वरण भाताचा कुकरही झाला होता कारण आम्हाला लवकर नैवेद्य दाखवून जेवायला पण द्यायचं होतं. सो मी वांग्याचं भरीत करताना लसूण, कोथिंबीर आणि थोडी हिरवी मिरची टेचून घेतलेली आहे आणि आता ती तेलामध्ये फ्राय व्हायला ठेवते आहे. आणि ना खूप 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 विचित्र क्षण होता, म्हणजे कोणी एक्सप्लेन नाही करू शकत ते मोमेंट की तुम्हाला त्या क्षणामध्ये काय फील होत असतं. बट ठीक आहे, म्हणजे तशी मी खूप स्ट्रॉंग आहे. मला विनीतही म्हणायचा जेव्हा तो दवाखान्यात होता, 40 दिवस होते ते हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये, खूप प्रयत्न केला आणि शेवटी त्यांच्या त्रासाचा पण अंत आणि आमच्या संसाराचा पण अंत. ठीक आहे, स्टील लाईफ गोज ऑन. आणि तुम्ही बघू शकता मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो टाकून व्यवस्थित शिजवून घेते आहे आणि एकदम छान शिजू द्यायचं. त्याच्यानंतर माझं वांग्याचं भरीतही रेडी झालं होतं आणि हे तुम्ही बघू शकता की ही प्लेट रेडी झालेली आहे. प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.